मोर्चामध्ये सहभागी झाले होते शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे। त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत, जे या मराठा क्रांती मोर्चामध्ये सामील झाले आहेत। शिंदे साहेब, ज्या प्रकारचा मराठी क्रांती मोर्चाला प्रतिसाद मिळतोय, आज ठाण्यात हा मोर्चा आहे, शिस्तबद्ध पद्धतीने असतो, याचं नेतृत्व महिला भगिनी करतात, तुमची प्रतिक्रिया? बिलकुल एक ऐतिहासिक मोर्चा ठाण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचा निघालाय। लाखो लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांचं मी मनापासून या ठाण्यामध्ये स्वागत करतोय। गेले अनेक दिवस मराठा समाज हा लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतोय आणि म्हणून मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी देखील विशेष अधिवेशन बोलवून या ठिकाणी या समाजाला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, यासाठी शिवसेनेचे 10 मंत्री मुख्यमंत्र्यांकडे विशेष अधिवेशनाची देखील मागणी केली आहे आणि म्हणून मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती, त्याच्यानंतर पक्षाध्यक्षांना एक माफी मागावी लागली। त्यामध्ये खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो, कारण कार्टून कोणी काढलं आणि माफी कोणी मागावी, परंतु मराठा समाजाच्या माता भगिनींचा अवमान झाला असेल, असं कोणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने जाहीरपणे उद्धव ठाकरे साहेबांनी माफी मागून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे। मराठा समाजाची मागणी आहे की कोपर्डीतल्या बलात्काराचे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, तर यासाठी आपण सरकारमध्ये आहात, फास्ट ट्रॅक कोर्टाबद्दलही सरकारने पुढाकार घेतलेला आहे। हा बिलकुल, त्यामध्ये त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यानंतर कुठल्याही आणि त्याचा निकाल तात्काळ लागला पाहिजे फास्ट ट्रॅकवर, अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे आणि यानंतर अशा प्रकारचं धाडस कुणी करता कामा नये, हिंमत कुणी दाखवता कामा नये। शिवसेना फक्त कोपर्डी बलात्कार प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे यासाठीच नव्हे तर आरक्षणासाठी पूर्णतः मराठा समाजाचा पाठिंबा करताना समर्थन देत आहेत। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, ठाणे।